श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सर्व ताईदादांचे स्वामीमय स्वागत आहे. सर्व ताईदादांना विनंती आहे की आपण आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त ताईदादांना स्वामी सेवेमध्ये जोडण्याचा प्रयत्न करा. आज आपण जो व्हिडिओ पाहत आहोत श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे पळसखेडे मठाधिपती माननीय श्री प्रदीपदादा सोनवणे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ आपल्या मठातून असणार आहे. तरी सर्व ताईदादांना विनंती आहे की आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत तो मानस पूजेसंदर्भात असणार आहे. स्वामींची मानस पूजा कशी करावी या संदर्भात आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे. आजच्या या धावपळीच्या युगामध्ये, धकाधकीच्या काळामध्ये प्रत्येकालाच तेवढी पूजा करण्यासाठी वेळ देता येत नाही. आपल्याला हवं ते आपण आर्थिक परिस्थितीमुळे म्हणा किंवा काही गोष्टींमुळे आपण ते करू शकत नाही. जसं एखाद्या आईला आपल्या बाळाची खूप सुंदर काळजी घ्यायची असते, त्याला खूप सुंदर पद्धतीनं नटवायचं असतं, खूप छान छान त्याला खाऊ घालायचं असतं, पण जर परिस्थिती नसेल तर आईला ते जसं करता येत नाही, तसं आपली देखील इच्छा असते की आपणही स्वामींना खूप सुंदर पद्धतीनं ठेवावं. पण आपल्याला जर ते जमत नसेल तर आपण हे सर्व गोष्टी आजच्या या मानसपूजेमध्ये करणार आहोत. मानसपूजा कोणी करावी तर मानसपूजा हे सर्वजण करू शकतात, पण ज्यांना या धावपळीच्या युगामध्ये जास्त वेळ स्वामींसाठी आणि आपल्या पूजेसाठी एकाच ठिकाणी बसून करता येत नाही, त्यावेळेस आपण ही मानसपूजा करावी. मानसपूजा कशी करावी तर मानसपूजेसाठी काय करायचं आहे, आपल्याला एक जागा फिक्स करायची आहे, एका जागेवर आपण बसायचं आहे. तर मानसपूजा कधीही करू शकतो, कुठेही करू शकतो आणि केव्हाही करू शकतो. त्याला वेळ काळ काही लागत नाही. आपण मानसपूजा कधीही आणि कुठेही करू शकतो. मानसपूजा करण्यासाठी आपण डोळे झाकायचे आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, मन आणि चित्त एकाग्र करायचं आहे, शांत वातावरणामध्ये बसायचं आहे आणि डोळे झाकून स्वामींची सुंदर अशी मूर्ती आपल्याला डोळ्यासमोर आणायची आहे, जेणेकरून ते स्वामींचं तेजस्वी रूप पाहिल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटावं अशी स्वामींची मूर्ती आपल्याला डोळ्यासमोर आणायची आहे. त्यानंतर आपल्याला स्वामी आणि आपण एकाच जागी बसलेलो आहोत अशी कल्पना मनामध्ये करायची आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि म्हणतात ना, नमो स्वामीराजं दत्तावतारं श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते. हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा, मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा, कुठे माय माझी म्हणे बाळ जैसा, समर्था तुम्हा विन हो जीव तैसा. स्वामी समर्था तुम्ही स्मर्तगामी, हृदयासनिया बसा प्रार्थितो मी. पूजेचे यथा सांग साहित्य केले, मखरात स्वामी गुरु बैसविले. अशा पद्धतीनं आज आपल्याला मानसपूजा करायची आहे. चला तर मग आपण स्वामींना समोर घेतलेलं आहे, समोर आपण स्वामींच्या बसलेलो आहोत. स्वामींना देखील आपण सुंदर स्थान दिलेलं आहे. जर आपण सकाळी सकाळी मानसपूजा करणार असाल तर आपण स्वामींचा सुंदर असा अभिषेक करायचा आहे. आता आपण पंचामृताने स्वामींना अभिषेक घालून घेणार आहोत. स्वामींना पंचामृताने अभिषेक करायचा आहे, घालायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर स्वामींना सुंदर कापडाने अंग स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. पुसून झाल्यानंतर स्वामींना रेशमी वस्त्र परिधान करायचे आहे. आपल्याला हव्या तशा प्रकारचे आपण रेशमी वस्त्र स्वामींना घालू शकतो. त्यानंतर स्वामींना चंदनाचा टिका लावायचा आहे. चंदनाचा टिका लावल्यानंतर स्वामींना सुंदर असा मुकुट घालायचा आहे. मुकुट घातल्यानंतर स्वामींना आसनावर ठेवायचं आहे. आसनावर स्वामींना ठेवल्यानंतर आता आपण स्वामींना
धूपदीप दाखवणार आहोत. धूपदीप दाखवण्यासाठी आपल्याला स्वामींसमोर धूपदीप दाखवत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर स्वामींना पंचारती त्या ठिकाणी लावायची आहे. सुंदर अशी पंचारती, आपण चांदीची देखील पंचारती वापरू शकतो, कारण आपण मानसपूजा करत आहोत. जे आपण सत्य परिस्थितीमध्ये करू शकत नाही ते सर्व आपण मानसपूजेमध्ये करणार आहोत. स्वामींना सुंदर अशी पंचारती लावायची आहे. धूप, दीप, फुलं, फळं सर्व स्वामींना अर्पण करायचं आहे. मोगऱ्याची फुले, जाईची फुले, जुईची फुले, सोनचाफा, पिवळा सोनचाफ्याची माळ आपण स्वामींना परिधान करायची आहे. अशा पद्धतीनं स्वामींना सुंदर शृंगार करायचा आहे आणि स्वामींचं सुंदर दर्शन घ्यायचं. एवढं सुंदर रूप झाल्यानंतर आता स्वामींना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. मग नैवेद्यासाठी आपण चांदीचं ताट, सोन्याचं ताट देखील वापरू शकतो, कारण आपण मानसपूजा करत आहोत आणि आपण स्वामींसमोर बसलेलो आहोत. जसं मी सांगते तसं तुम्ही इमॅजिन करा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की ही मानसपूजा तुम्हाला कशी वाटते. आपण स्वामींसमोर बसलेलो आहोत. आपली संपूर्ण पूजा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आपण स्वामींचा शृंगार देखील केलेला आहे. आता स्वामींना चांदीच्या ताटामध्ये आपण नैवेद्य दाखवत आहोत. बेसनचे लाडू, पुरणपोळी, कांदा भजी असा सुंदर नैवेद्य आपण स्वामींसाठी बनवलेला आहे. आता हा नैवेद्य आपण आपल्या हाताने स्वामींना घालायचा आहे. एक घास घेऊन स्वामींना विनंती करायची आहे की स्वामी, आज तुम्ही माझ्या हाताने जेवण करणार आहात. आणि स्वामींना आपल्या हाताने सुंदर अशा पद्धतीनं आपण जेवू घालायचं आहे. स्वामींचं जेवण झाल्यानंतर स्वामींना चांद्याच्या किंवा सोन्याच्या लोट्यामध्ये पाणी पिण्यासाठी द्यायचं आहे. तर स्वामींचं पाणी पिऊन झाल्यानंतर आपण दिवसभरामध्ये किंवा इथून मागे आपण काय गोष्टी केल्या हे सर्व आपण हितगुज स्वामींशी करायचं आहे. कारण स्वामी आणि आपण एक आहोत असा विचार आपण या ठिकाणी करायचा आहे आणि एकरूप व्हायचं आहे. कारण जोपर्यंत आपण म्हणत नाही की देव माझा आणि मी देवाचा, तोपर्यंत देव आपला होऊ शकत नाही. म्हणून आपण स्वामींना सांगायचं आहे, स्वामी तुम्ही आणि मी एकच आहोत असं म्हणत आपण स्वामींशी हितगुज साधायचं आहे. संपूर्ण गोष्टी आपल्या आयुष्यामधील स्वामींना सांगायच्या आहे. स्वामींना सांगायचं आहे, स्वामी माझ्या हातून जर काही वाईट कर्म होत असेल तर मला तुम्ही क्षमा करा, चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करा, मला दिशा दाखवा आणि माझ्या जीवनामध्ये ज्या काही वाईट गोष्टी होत आहे त्या तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करा, मला सत्कर्माला आणा, सतमार्गाला आणा. स्वामींना विनंती करायची आहे. स्वामी आणि आपण एकाच ठिकाणी बसलेलो आहोत, त्यामुळे स्वामी आपलं नक्कीच ऐकतील. अशा पद्धतीनं स्वामींशी हितगुज साधायचं आहे आणि बसल्या बसल्या स्वामींचे पाय दाबायचे आहेत. कारण स्वामी देखील थकलेले असतात. ब्रह्मांडाचे नायक आहे, संपूर्ण सृष्टी त्यांना चालवायची आहे. म्हणून आता जेवण झाल्यानंतर त्यांना विडा द्यायचा आहे. विडा दिल्यानंतर स्वामींचे गप्पा मारता मारता स्वामींचे पाय आपण दाबायचे आहे. हे सर्व आपण मानसपूजेमध्ये करत आहोत. मी जशा पद्धतीनं बोलते तसं तुम्ही डोळे झाकून नक्की करा, तुम्हाला देखील आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही. मग अशा पद्धतीनं स्वामींचे पाय दाबत दाबत स्वामींना सांगावं, स्वामी माझ्या आयुष्यातील सर्व दुःख तुम्ही नाहीसे करा आणि माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये तुमचं वास्तव्य सदैव राहू द्यात आणि आमच्या कुटुंबामध्ये तुमचा आशीर्वाद कायम असू द्यात. आमच्या हातून जनकल्याण नक्की होऊ द्या, अशी स्वामींना विनंती करायची आहे. स्वामींना त्यानंतर आसन द्यायचं आहे आणि स्वामींना आराम करण्यासाठी सांगायचं आहे. अशा पद्धतीनं आपण मानसपूजा त्या ठिकाणी करायची आहे. ही मानसपूजा आपण सकाळी करू शकतो, दुपारी, संध्याकाळी आपल्याला वेळ भेटेल तशा पद्धतीनं आपण करू शकतो. मानसपूजेसाठी काळ वेळ काही लागत नाही किंवा पैसे देखील लागत नाही. आपण हे किती भक्तीने, किती प्रेमाने आणि किती श्रद्धेने करतो हे मात्र या ठिकाणी महत्त्वाचे आहे. स्वामी आणि आपण एकरूप झालो पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ही मानसपूजा केली पाहिजे. मानसपूजा सर्वांनी करावी आणि सकाळी किंवा संध्याकाळी 2 टाईम आपण मानसपूजा नक्की करावी. संध्याकाळी का करावी, तर दिवसभरामध्ये जर आपल्या हातून काही कर्म वाईट झाले असतील तर आपण त्याची क्षमा प्रार्थना ही मानसपूजेमधून स्वामींना सांगू शकतो की स्वामी आज माझ्या हातून हे चुकीचं घडलेलं आहे, ते माझ्याकडून उद्या घडू नये अशी विनंती तुम्हाला करत आहोत. जे काही चुकीचं झालं असेल ते विसरून मला आजच्या या दिवसाला क्षमा करावी आणि उद्याचा दिवस माझा तुमच्या आशीर्वादाने खूप चांगला जावो
माझ्या हातून सत्कर्म घडावं असं रात्रीच्या मानसपूजेमध्ये आपल्याला सांगायचं आहे. दिवसा पूजा आपण सकाळी करणार आहोत, त्यावेळेस स्वामींना सांगायचं आहे, स्वामी आजचा दिवस देखील माझा तुमच्या आशीर्वादाने चांगला जाणार आहे आणि आजच्या दिवशी देखील स्वामी सेवा माझ्याकडून घडत राहो अशी स्वामींना मानसपूजेतून विनंती करायची आहे. जे आपण प्रत्यक्षामध्ये करू शकत नाही ते आपण मानसपूजेमधून स्वामींना करायचं आहे आणि आपली पूजा ही नक्की स्वामींपर्यंत पोहोचेल. कारण आपलं मन पवित्र असेल तर स्वामी देखील आनंदाने भरून जाणार आहेत. म्हणून आपण अशा पद्धतीनं मानसपूजा करावी आणि स्वामींना आपलंसं करण्याचा प्रयत्न करावा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील मानसपूजा करून स्वामींना आपलंसं करण्याचा प्रयत्न नक्की करा. तरी सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.